अरहं सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्ध भगवन्तं अभिवादेमि। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सूरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। सुखो बुद्धानमुपादो सुखासद्धम्मदेशना सुखासंघससामग्गी समगानं तपोसुखो। सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्मोपदेश, सुखकर संघ एकता,
सुखद समूह तपस्या. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. काल आपण पाहिलेलं आहे सिद्धार्थ गौतमांना पिंपळाच्या झाडाखाली संबोधीची प्राप्ती झालेली आहे, म्हणजेच बुद्धत्वाची प्राप्ती झालेली आहे. ही बुद्धत्वाची प्राप्ती झाल्यानंतर नव्या धम्माचा शोध कसा घ्यायचा, प्रथम खंडामधला चौथा भाग. तर नव्या धम्माचा ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर नव्या धम्माचा शोध कसा घ्यायचा यासाठी त्यांच्या मनामध्ये दोन प्रश्न उभे राहिले होते, नाही का? की व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची काय कारणे आहेत, आणि दुसरा प्रश्न होता की दुःख नाहीसे कसे करता येईल. आणि या दोन्ही प्रश्नांचं जेव्हा त्यांना उत्तर मिळालं ते उत्तर म्हणजेच सम्यक संबोधी, म्हणजे खरी ज्ञानप्राप्ती. सिद्धार्थ गौतमाचं जे ध्येय होतं, काय ध्येय होतं की व्यक्तिमात्राला भोगावे लागणारे जे दुःख आणि कष्ट आहेत त्याची काय कारणे आहेत आणि ते दुःख नाहीसं कसं करता येईल, या दोन्ही प्रश्नाची उत्तरं मिळणे म्हणजेच त्यांना सम्यक संबुद्धीची म्हणजेच खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. आणि याच कारणामुळे पिंपळ वृक्षाला बोधी वृक्ष आपण असं म्हणतो. त्या झाडाखाली बसून त्यांना ती ज्ञानप्राप्ती झालेली आहे. आता जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध झालेले आहेत, परंतु हे बुद्ध होण्यासाठी काय प्रयत्न करावे लागलेले आहेत त्यांना, हे मागही आपण पाहिलं. ध्यान साधनाच्या माध्यमातून 4 रूप ध्यान, अरूप ध्यान, त्या माध्यमातून कशा प्रकारे बुद्धत्वाची प्राप्ती होते ते आपण पाहिलं. आज इथं आपण पाहणार आहोत बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध होतात. ते कसे बुद्ध होतात? कारण गौतम सिद्धार्थ हे काय आहेत, बोधिसत्व होते ते. आता बोधिसत्वामधून बुद्धामध्ये कसं रूपांतर झालेलं आहे ते आपण काल आपण बोधिसत्वाचा अर्थ पाहिला होता. काय अर्थ पाहिला होता काल बोधिसत्वाचा? की बोधिसत्व हा स्वतःच्याही कल्याणासाठी जगतो आणि स्वतःसोबत इतरांचं सुद्धा कल्याण करण्यासाठी जगत असतो. त्याच्यासाठी आपण काल बाबासाहेबांचं उदाहरण पाहिलेलं आहे की बाबासाहेब कसे जगलेत आपल्यासाठी. मग ही बोधिसत्वाचे गुणही पाहिले आपण काल, मैत्री, प्रज्ञा, त्याग आणि परोपकार. मग हा प्रश्न आता आपल्या मनाला आपण लावून घेतला पाहिजे की माझ्यामध्ये बोधिसत्वाचं काय आहे, आपल्याला पण बोधिसत्व व्हायचं आहे. मग बोधिसत्वाच्या नुसार आपण जगतो का, की आपण केवळ आपल्यासाठीच जगतो आणि इतरांसाठी जगत नाही, असं होते का? काय करतो आपण आपल्या जीवनात इतरांच्यासाठी, इतरांना काय मदत करतो आजच्या काळामध्ये आपण, की फक्त केवळ आपलंच पाहतो, इतरांचं काहीही हो? हे आपण आपल्या मनाला लावून पाहिलं पाहिजे की बोधिसत्व आपण बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काल आपण हे पाहिलेलं आहे की जेव्हा बोधिसत्वाचा बुद्ध होतो, बोधिसत्वाचं पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजे बुद्धत्वाची प्राप्ती कशी होते त्याच्यासाठी 10 स्थित्यंतरे सांगितलेली आहेत. काल आपण समजून घेण्यासाठी एक प्रतिमा तयार केलेली आहे. काल कोणती प्रतिमा तयार केली आपण काल? ही खूप मोठी टेकडी आहे आणि बुद्धत्व त्या टेकडीच्या शिखरावर आहे, बरोबर असं सांगितलं होतं ना. आणि बोधिसत्व कुठे आहे? त्या टेकडीच्या खाली पायथ्याशी बोधिसत्व आहे आणि आपण त्यांच्यापासून फार लांब आहोत. तर या बोधिसत्वाला बुद्ध बनायचं आहे तर त्या टेकडीवर म्हणजे बुद्धत्वाच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी 10 स्थित्यंतर आहेत. त्याला आपण 10 भूमीसुद्धा म्हणतो, दशभूमीसुद्धा त्याला म्हणतो आपण, किंवा आध्यात्मिक प्रगतीच्या 10 भूमी आपण त्याला म्हणतो. की आपली जी आध्यात्मिक प्रगती आहे, जे धार्मिक प्रगतीच्या 10 भूमी आहे की ज्यामुळे बुद्धत्वाची प्राप्ती आपल्याला होते आहे. तर बोधिसत्व हा क्रमाने जीवनाची 10 स्थित्यंतरे बोधिसत्व राहिला पाहिजे. आणि बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे? 10 स्थित्यंतरे बोधिसत्व हा क्रमाक्रमाने आपल्या जीवनामध्ये ही 10 स्थित्यंतरे त्यांनी प्राप्त केली पाहिजे. मग बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वानं काय केले पाहिजे ती सुंदर माहिती आपण आता पाहूया.
ही जी 10 स्थित्यंतरे आहेत किंवा त्याला आपण 10 भूमी म्हणतो किंवा आध्यात्मिक प्रगतीच्या 10 भूमी म्हणतो, या तर त्यांना कराव्याच लागतात बोधिसत्वाला. परंतु त्यासोबतच आणखीन दुहेरी काम बोधिसत्वाला करावं लागते. त्या म्हणजे 10 पारमितांचं पालन करून, 10 पारमितांचं आचरण करून एक स्थित्यंतर पार करावं लागतं. ते कसं आहे ते पाहूया आपण. बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेमध्ये मुदिता म्हणजे आनंद प्राप्त करून घेतो. काय करतो बोधिसत्व? पहिल्याच अवस्थेमध्ये मुदिता म्हणजेच आनंद प्राप्त करून घेतो. सोनार ज्याप्रमाणे चांदीतले कीट काढून टाकतो, त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करू लागतो की प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाश. हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणीमात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते. पहिल्या अवस्थेमध्ये जी प्राप्ती केली जाते ती म्हणजे मुदिता किंवा आनंद. सुंदर उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की सोनार चांदीला जेव्हा शुद्ध रूप देतो, शुद्ध करतो चांदीला, तेव्हा त्या चांदीमधील जो कीट असेल, जे काही कचरा असेल त्या चांदीतला, काळपटपणा असेल चांदीतला, तो काढून टाकतो सोनार. तर अशा प्रकारे बोधिसत्वसुद्धा आपल्या मनातील अशुद्धता जी असते, वाईट विचार असतात, लोभ असतो, मोह असतो, अज्ञान असते, द्वेष असतो, ह्या सगळ्या अशुद्धता तो काढून टाकतो आणि त्या अशुद्धता काढून टाकल्यानंतर त्याला आनंद होतो. हे म्हणजे मुदिता, की मी आणि माझं मन आता शुद्ध झालेलं आहे, कुठलेही वाईट विचार माझ्यामध्ये नाहीत. आणि तो असा विचार करू लागतो की प्रथम अविचारी असलेला मनुष्य पुढे विचारी बनलेला मनुष्य. आहे का नाही? की जो माणूस पहिले अविचारी आहे आता तो विचारी बनला, म्हणजे आता तो मनानं शुद्ध बनला, विचारी बनला. म्हणून ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे तो जगाला प्रकाशित करतो. एखाद्या ढगाच्या आड चंद्र कसा असतो, त्यामुळे पृथ्वीवर अंधार असतो आणि ढगाच्या बाहेर चंद्र निघाल्यावर जसं संपूर्ण जगावर त्या चंद्राचा प्रकाश करतो, अशा प्रकारे हा बोधिसत्व त्याला आनंद प्राप्त झाल्यावर सगळ्या जगाला शुद्ध बनवण्याचे, विचारी बनवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे जाणल्यानंतर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणीमात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ असते, की आपलं तर चांगलं झालं, आपलं मन शुद्ध झालं, आपल्याला त्याचा आनंद झाला, इतरांना सुद्धा तसंच झालं पाहिजे, इतरांचं मन सुद्धा शुद्ध झालं पाहिजे, याच्यासाठी सुद्धा तो प्रयत्न, म्हणजे स्वतःसाठीही प्रयत्न करतो, तर दुसऱ्यासाठी, इतरांसाठी, इतर प्राणीमात्रांसाठी सुद्धा तो प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे ही मुदिता, याला प्रमुदिताही म्हणतात आणि आनंदही म्हणतात, ही एक आनंदाची अवस्था आहे. बोधिसत्वाला धम्म मार्ग सापडल्याचा या ठिकाणी आनंद होतो. बोधिसत्वाला काय प्राप्त होतं इथं? धम्म मार्ग सापडल्याचा आनंद होतो आणि तो इतरांच्या कल्याणाचा मग संकल्प करतो की इतरांचंही कल्याण झालं पाहिजे. उदाहरण द्यायचं असलं तर माझे जीवन फक्त माझ्यासाठी नाही असा संकल्प करतो. माझं जे जीवन आहे हे फक्त माझ्यासाठी नाही तर ते इतरांसाठी सुद्धा आहे, अशी भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते. अशी ही पहिलं स्थित्यंतर किंवा पहिली बोधिसत्वाची अवस्था आहे. आणि अशा प्रकारचं आचरण, अशा प्रकारचा हा मुदितेचा आनंद घेत असताना त्याला सोबत पहिल्या पारमितेचा सुद्धा त्याला आचरण करावं लागतं याच्यासोबतच. तर आधी आपण ह्या 10 स्थित्यंतरे पाहू आणि नंतर पारमिता पाहणार आहोत. जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता म्हणजे शुद्धता प्राप्त होते. दुसऱ्या अवस्थेत जेव्हा जातो, म्हणजे आपण असं समजूया, बोधिसत्व त्या पायथ्याशी आहे आणि बुद्धत्व टेकडीच्या शिखरावर आहे. तर अशा 10 पायऱ्या आहेत असं समजूया आपण. एक पायरी चढली बोधिसत्वानं तर त्याला आनंद प्राप्त झाला, मनाची अशुद्धता नष्ट झाली आणि माझं जीवन फक्त माझंच नाही तर माझ्या जीवनाचा उपयोग इतरांसाठीही झाला पाहिजेत अशी भावना त्याच्या मनात निर्माण झालेली आहे.
आता त्यानं दुसऱ्या पायरीवर पाय टाकलेला आहे. तर जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता म्हणजे शुद्धता प्राप्त होते. आणि यावेळी बोधिसत्वाने कामवासनेचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात. शुद्धता ही कशाची आहे? कामवासनेची. कामवासना अशी गोष्ट आहे की पिच्छा सोडत नाही कोणाचा आणि खूप आपल्याला आपल्या प्रगतीपासून मागे ओढत असते ही कामवासना. आणि म्हणून ही शुद्धता जी आहे ही कामवासनेची शुद्धता आहे. हे कामवासनेचे सर्व विचार मनातून बोधिसत्वानं काढून टाकलेले असतात आणि शुद्धता मनाची प्राप्त केलेली असते. आणि तो कसा होतो मग? दयाशील होतो. दया नावाचा गुण त्याच्यामध्ये दया येते त्याला. कारण या कामवासनेपासून कोणीही जीव मात्र सुटलेला नाही. त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये दया निर्माण होते की अरे कामवासना अतिशय वाईट आहे, हे सगळं शुद्ध झालं पाहिजे, त्याच्यातून काढून टाकलं पाहिजे. तो सर्वांना दया दाखवितो. तो लोकांच्या दुर्गुणाची खुशामत करत नाही. लोकांमधले जे दुर्गुण आहेत त्यांची तो खुशामत करत नाही, म्हणजे त्याला पाठिंबा देत नाही, त्याची वाहवा करत नाही, किंवा लोकांच्या सद्गुणांविषयी त्यांना ना उमेद सुद्धा करत नाही. लोकांमध्ये जर सद्गुण असले तर त्यांचा तो कौतुक करतो, त्याला नाराज करत नाही. आणि वाईट गुण असले तर त्या वाईट गुणाची शिफारसही करत नाही. अशी शुद्धता त्याच्या मनात. इथं काय प्रश्न आहे? प्रतिक्रिया देण्याची. आपलं जे मन आहे हे मन कसं आहे? आपलं दोन प्रकारचं मन आहे. एक आहे प्रतिक्रियात्मक आणि दुसरं आहे सृजक. प्रतिक्रियात्मक मन कसं असते? आपलं प्रतिक्रिया देत राहतो आपण. प्रतिक्रिया देण्यामध्ये चटकन बोलून टाकणे. त्यानं समोरच्यानं एक शिवी दिली का लगेच ताबडतोब आपण 2 शिव्या देऊन मोकळा होतो. किती झटपट आपलं मन प्रतिक्रिया देते. तर ह्या प्रतिक्रिया देणं थांबवलं पाहिजेत आपल्या मनानं. आणि आपलं मन कसं झालं पाहिजे? सृजक म्हणजे शुद्ध झालं पाहिजे. लोकांवर आपण जास्त बोलतो, आपल्यावर नाही बोलत, स्वतःवर. आपला स्वतःचा विचार आपण करत नाही, इतरांचा विचार करतो. तो तसा, ती तशी, तिचं चांगलंच वागणं चांगलं नाही, ते अशीच करते, म्हणजे दुसऱ्याच्याच बद्दल बोलत राहायचं. स्वतः कसा आहो हे मात्र आपण पाहत नाही. आणि म्हणून ही विमलता शुद्धता प्राप्त झाल्यानंतर मनुष्य लोकांच्या दुर्गुणांचाही विचार करत नाही आणि सद्गुणांचा सुद्धा विचार करत नाही, पाहतो फक्त. अशी ही शुद्धता आहे. दुसरी अवस्था जी आहे ती विमला किंवा विमलता ज्याला आपण म्हणतो. शुद्धता म्हणजे एक निर्मळतेची अवस्था आहे की आपलं मन कसं होते? अगदी निर्मळ होते. एवढं निर्मळ होते की आपल्यातला भेद नष्ट होतो. आपल्यामध्ये एक भेद आहे, स्त्री आणि पुरुष, ही एवढी विमलता आहे, शुद्धता. स्त्री आणि पुरुष हा भेद तिथं विसरून जातो, तो काहीच शिल्लक राहत नाही. केवळ एक व्यक्ती म्हणून त्याकडे पाहण्याचा दृष्टी त्याला प्राप्त, एक व्यक्ती म्हणून पाहायची, अशी मनाची निर्मळ अवस्था आहे. वाईट विचार, चुकीचं आचरण आणि स्वार्थ कमी होऊ लागतात. वाईट विचार कमी होतात, चुकीचं आचरणही कमी होऊन जाते आणि स्वार्थ आपला कमी होऊ लागतो. उदाहरणार्थ, खोटे बोलण्याची सवय सोडण्याचा प्रयत्न करतो आपण. खोटं बोलण्याची सवय सोडण्याचा प्रयत्न, चुकीचं आचरण बंद करून टाकतो, स्वार्थ कमी करतो, वाईट विचार कमी करतो. अशी ही दुसरी पायरी बोधिसत्व चढतो. नंतर जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये, तिसरी अवस्था आहे प्रभाकारी अवस्था. प्रभाकारी अवस्था म्हणजे तेजस्विता प्राप्त करून घेतो. तेजस्वी बनते, त्याचं मनही तेजस्वी बनते, शरीरही तेजस्वी बनते, पूर्ण व्यक्तिमत्वच त्याचं तेजस्वी बनून जाते. यावेळी बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. तेजस्विता प्राप्त होणे म्हणजे काय? की बोधिसत्वाची जी बुद्धी आहे ती केवळ स्वच्छ झालेली असते, आरशासारखी स्वच्छ. काहीच एवढी निर्मळ बनून जाते, ती विमलतेमध्येच एवढी शुद्ध होते की तेजस्विता प्राप्त केल्यानंतर त्याची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. आरसा कसा स्वच्छ असतो? आरसा कधी खोटं काम करतो का? जे आहे तेच दाखवतो आपल्याला आरसा. आपण जसे आहोत तसंच आपलं प्रतिबिंब आरसा आपल्याला दाखवतो, ठीक आहे ना? एवढी बुद्धी
या आरशासारखी स्वच्छ झालेली असते. म्हणजे एवढी स्वच्छता की त्यामध्ये अनात्म आणि अनित्यता यांच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते. दोन गोष्टीचं ज्ञान आणि आकलन होते, ते म्हणजे अनात्म आणि अनित्यता. एवढी बुद्धी स्वच्छ झालेली असते आरशासारखी की त्यांना स्पष्ट दिसते आपल्या बुद्धिपटलावर की आपलं जे जीवन आहे ते कसं आहे, अनात्म आणि अनित्य आहे. याचं पूर्णपणे ज्ञानही होते आणि याचं आकलन सुद्धा होते. इथे या अवस्थेमध्ये तिसऱ्या तेजस्विता प्राप्त झाल्यानंतर बोधिसत्वाला समजून येते की मनुष्याच्या अस्तित्वाची 3 लक्षणं या ठिकाणी त्याला आढळतात. एक म्हणजे 3 अस्तित्व, आपण असण्याची 3 लक्षणं आहेत. ह्या 3 गोष्टी आहेत म्हणून आपण आहोत. एक म्हणजे दुःख, दुसरं अनात्म आणि तिसरं ही अनित्यता. याचं पूर्ण ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि आकलन. अनात्म म्हणजे काय होते, ही अनेक धर्मामध्ये आत्मा मानलेला आहे की मनुष्य मेल्यानंतर त्याच्या शरीरातून आत्मा बाहेर पडतो आणि तो दुसरा जन्म धारण करतो. अनेक धर्मामध्ये आहे असं, ख्रिश्चनांमध्ये आहे, मुस्लिमांमध्ये आहे, हिंदूंमध्ये आहे की आत्मा नावाची काहीतरी गोष्ट आपल्या शरीरामध्ये, म्हणजे आत्मा नावाची काहीतरी वस्तू आपल्या शरीरामध्ये आहे. परंतु बुद्ध इथे म्हणतात की असं आपल्या शरीरात काहीच नाही, म्हणजे हे अनात्मा आहे. आत्मा असं काहीच नाही या जगात आत्मा. आणि जे काही आहे ते कसं आहे, अनित्य आहे. नित्य राहणारं नाही, म्हणजे टिकून राहणारं नाही. अनित्य म्हणजे संपणारं आहे, नष्ट होणार आहे, नष्ट होऊन जाते ते सगळं. आणि मेल्यानंतर आपल्यामध्ये आत्मा वगैरे अशी काहीच गोष्ट बुद्धांना आढळून आलेली नाही. त्याचं विश्लेषण सुद्धा फार सुंदर केलेलं आहे. नाम रूप म्हणतो आपण आपल्या शरीराला. रूप म्हणजे आपलं शरीर आणि नाम म्हणजे आपलं मन. आपलं शरीर 5 घटकांनी बनलेलं आहे, पंचधातूंनी, आणि आपलं मन सुद्धा 5 घटकांनी बनलेलं आहे, स्कंधांनी बनलेलं आहे. त्याला पंचस्कंध आपण असं म्हणतो. बस, बाकी काहीच नाही, आत्मा वगैरे काहीच नाही आपल्या शरीरात. हे सिद्ध केलेलं आहे बुद्धांनी. आणि म्हणून याचं पूर्ण ज्ञान आणि आकलन त्यांना झालेलं असतं. आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळवण्याची इच्छा असते की हे तर सगळं समजलं, आता अनात्म काय आहे, अनित्य काय आहे, दुःख काय आहे. आता केवळ सर्वोच्च ज्ञान मिळवण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करायला तयार असतो. काही झालं तरी आता ते ज्ञान मी मिळवलंच पाहिजे, अशी ही प्रभाकारी अवस्था आहे, म्हणजे प्रकाश देणारी अवस्था आहे. प्रज्ञेचा प्रकाश वाढतो, प्रज्ञा वाढते, आपली शहाणपण आपलं वाढते. खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय आणि काय स्वीकारायचं, ही प्रज्ञा आपल्याला शिकवते. आणि जीवनातील गोष्टी अधिक स्पष्ट दिसू लागतात. आपल्या जीवनातील गोष्टी त्याला स्पष्ट दिसू लागतात की आपलं जीवन कसं आहे. उदाहरण दिलेलं येतं की रागाच्या मागचे आपले अहंकाराचे कारण समजणे. राग का येतो आपल्याला, तर त्याच्या मागं काय कारण आहे, रागाच्या मागं आहे कारण, राग येण्याचं कारण आहे आपला अहंकार. तो अहंकार त्याला समजतो. अहंकार आहे म्हणून राग आहे. म्हणून या अहंकाराला ओळखणे आणि त्याला दूर करणे, अशी ही प्रभाकारी म्हणजे अशीच तेजस्विता त्याच्या मनात निर्माण होते. अनात्म आणि अनित्यता याचं पूर्ण ज्ञान या तिसऱ्या पायरी चढल्यानंतर बोधिसत्वाला प्राप्त हो. नंतर जीवनाची चौथी अवस्था, चौथ्या अवस्थेचं नाव आहे अर्चिष्मती. अर्चिष्मती अवस्था म्हणजे अग्नीप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता होते. तिसऱ्या अवस्थेत फक्त तेज होते त्याची बुद्धी, तर चौथ्या अवस्थेत अग्नीप्रमाणे तेजस्वी होते त्याची बुद्धी, आणखीन तेजस्वी होते अग्नीप्रमाणे. अग्नीचा कसं आग असते तशी बुद्धिमत्ता तल्लख होऊन जाते बिलकुल. तर ही अर्चिष्मती अवस्था प्राप्त करून घेतो. या स्थितीत बोधिसत्व, आर्य अष्टांगिक मार्ग, चतुर्विध ध्यान, चतुर्विध व्यायाम आणि चतुर्विध इच्छाशक्ती आणि पंचशील यांच्यावर आपले चित्त केंद्रित करतो. या अर्चिष्मती अवस्था प्राप्त केल्यानंतर अग्नीप्रमाणे त्याची
तेजस्वी बुद्धिमत्ता होते आणि तो आपलं पूर्ण चित्त, आपलं पूर्ण मन कशावर केंद्रित करतो? अष्टांगिक मार्ग, 4 प्रकारचे ध्यान, 4 प्रकारचे व्यायाम आणि चतुर्विध इच्छाशक्ती, 4 प्रकारच्या इच्छा आणि पंचशील, याच्यावर आपलं संपूर्ण ध्यान तो केंद्रित करत असतो. अशी ही जीवनाची चौथी अवस्था आहे. याला तेजस्वी अवस्था सुद्धा म्हणतात. या अवस्थेमध्ये धम्माची साधना अधिक घट्ट होते. धम्माची साधना म्हणजे धम्म प्राप्त करण्याची, धम्म आचरण्याची साधना अधिक दृढ होते आणि दोषांवर मात करण्याची शक्ती वाढते. की जे काही आपल्यामध्ये दोष आहेत, जो काही वाईटपणा आहे, जे काही अकुशल आहे आपल्यामध्ये, लगेच त्यांचा नायनाट करण्याची शक्ती त्याची वाढते. वाईट जे असेल ते सगळं नष्ट करून टाक. उदाहरण दिलेलं आहे इथं, कठीण प्रसंगातही संयम न सोड. की जेव्हा कठीण प्रसंग आपल्यावर येतो तेव्हा संयमानं काम घेतलं पाहिजे. संयम आपण सोडू नये. जाणून बुजून जर आपल्यासोबत कोणी जर भांडण केलं तर लगेच आपणही गरम होतो त्याच्यावर, नाही का? संयम सुटून जातो आपला. आपण हाच विचार करायला पाहिजे की आपण आहो, आपलं मन आहे, आपला राग आहे, आपला अहंकार आहे. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्यामध्ये, अहंकार असेल, स्वार्थीपणा असेल, राग असेल, द्वेष असेल, मोह असेल, हे वाढू न देण्याचे प्रयत्न आपण केले पाहिजे. म्हणून कोणताही कठीण प्रसंग आला तर या गोष्टींना डोकं वर काढू देता कामा नये. संयम सोडायचा नाही. या ठिकाणी कितीही कठीण प्रसंग आला तरी आपण शांत आणि निर्भयपणे आपण टिकून राहिलं पाहिजे. संयम ठेवला पाहिजे. आपण प्रतिक्रिया नाही दिली पाहिजे चटकन. मन धीर धरायचा, शांत बसायचं, लगेच प्रतिक्रिया त्याला नाही द्यायची. त्यामुळे काय होईल? आणखीन आपल्या मनाची चलबिचल, आणखीन अहंकार बाहेर येईल, आपला राग बाहेर येईल, द्वेष बाहेर येईल. आणखीन त्यांना कसं, तर एखादं खुराडं असेल कोंबड्यांचं आणि ते पिलं एकदा बाहेर सोडून दिले की ते आतमध्ये घालण्यासाठी किती कष्ट होतात. तसंच आहे हे. तर म्हणून आपण कठीण प्रसंगात आपण संयम ठेवला. लगेच प्रतिक्रिया, कोणती ॲक्शन, कोणती कृती आपण करू नये. अशी अवस्था ही या ठिकाणी प्राप्त होते. 5वी अवस्था आहे जीवनाची. जीवनाच्या 5व्या अवस्थेत तो सुदूरजया ही स्थिती प्राप्त करून घेतो. सुदूरजया म्हणजे जिंकण्यास कठीण अशी स्थिती. ही जी स्थिती जिंकण्याला कठीण आहे अशी स्थिती तो प्राप्त करून घेतो. सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते. सापेक्ष आणि निरपेक्ष अत्यंत कठीण जिंकण्याची अवस्था म्हणजे मनातील खोलवरच्या अडचणींवर विजय मिळवण्याचा हा टप्पा आहे. मनातील खोलवरच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवर विजय मिळवण्याचा हा. खोलवर कोणत्या अडचणी असतात आपल्या मनामध्ये? अशा अडचणी मनामध्ये आपल्या असतात की त्या अडचणी आपण कोणालाच सांगत नाही इतरांना. काही अडचणी आपण सांगतो, परंतु काही अडचणी आहेत ते दुःख आपण मनातच दाबून धरतो आणि त्या अडचणी मनातच, त्या भावना आपण दाबून ठेवतो. तर अशा अडचणीवर सुद्धा विजय मिळवण्याचा हा टप्पा आहे. प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक वस्तूकडे तो सापेक्ष आणि निरपेक्षतेनं पाहतो, सम्यक दृष्टीनं तो पाहतो, ठीक आहे नाही? त्यालाच आपण सापेक्ष निरपेक्षच्या दृष्टीने पाहणे म्हणजेच त्याला करुणा आणि समता आपण त्याला म्हणतो. की मोठ्याही संकटामध्ये, कितीही मोठं संकट आलं तरी करुणा आणि समता आपल्याला शांत टिकून ठेवते, आपल्याला बसवून ठेवते, ठीक आहे नाही? ही भावना आपल्यामध्ये असली पाहिजे, करुणेची आणि समतेची. फार महत्त्वाच्या दोन्ही बाबी आहेत, करुणा आणि समता. एखादा आपण रस्त्यानं चाललो असेल आणि एखादा अपघात झाला आपल्यासमोर आणि त्या अपघाताकडे पाहतो आपण तिथे उभे राहून. खूप लोक पाहतात नाही का, परंतु त्या अपघातग्रस्ताला कोणी मदत नाही करत.
आणि त्याला पाहत असताना काय म्हणतो आपण मनात, की अरे रे रे फार वाईट झालं, असं म्हणतो आपण. म्हणजे त्याच्याबद्दल आपल्यामध्ये दया निर्माण होते. ती दया आहे, फक्त त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करतो आपण. आणि पाहतो तो पाणी मागत आहे की तो मदत मागत आहे आपल्याला, ते नाही, आपण अरे रे रे फार वाईट झालं असं म्हणतो. ही दया झाली. आणि करुणा, करुणा थांबत नाही तिथे. करुणा चटकन त्याला ते दिसल्याबरोबर करुणा काय करते, कृती करते. करुणा फक्त दया दाखवत नाही, तर दया दाखवण्यासोबतच करुणा काय करते, कृती करते आणि त्याला मदत करते. याला करुणा, हे करुणेचं उदाहरण आहे. बुद्धांच्या जीवनातलं उदाहरण आहे की एक भिक्षू, अहंकारी भिक्षू होता नाही का, म्हातारा, कोणीच मदत करत नव्हतं त्या भिक्षूला, आणि तो भिक्षूही कोणालाच मदत करत नव्हते. मग अतिसारामुळे संडास वगैरे लागली, त्याच्या स्वतःच्याच घाणीत तो भिक्षू पडलेला होता. कोणीच हात लावायला तयार नाही. बुद्धांनी जेव्हा भिक्षू संघाला विचारलं की बा तो तर कोणालाच मदत करत नाही भिक्षू, आम्ही कशाला मदत करायची. म्हणून करुणा तिथं बुद्धाची निर्माण झाली. हे पण एक करुणेचं बुद्धाचं उदाहरण आहे की स्वतः बुद्ध आनंद सोबत होते, आनंदाला घेऊन तिथं गरम पाणी करून त्याला स्वच्छ करतात, आणि त्याला स्वच्छ केल्यानंतर सगळ्या भिक्षूंना बोलावतात आणि सांगतात की भिक्षू हो, तुम्ही गृहत्याग केलेला आहे, तुमचे या जगात माता पिता बहीण भाऊ कोणीच नाही आहेत, तुम्हीच तुमचे माता पिता आणि बहीण भाऊ आहात, मग एकमेकांना तुम्हीच मदत केली पाहिजे. किती भयंकर करुणेचं उदाहरण आहे. निर्माण होते का आपल्यामध्ये अशी करुणा? समता निर्माण होते का आपल्यामध्ये? त्याला आपण सापेक्षता म्हणतो. तर ह्या गोष्टी आपण सुद्धा आपल्या जीवनात आत्मसात करण्याचा प्रयत्न, की जिंकण्यास कठीण अशी स्थिती आहे, ठीक आहे. खूप मोठी हिंमत लागते का एखाद्याला मदत करायसाठी? फक्त दया दाखवतो, हळहळ व्यक्त करतो आणि चालले जातो आपण तिथं, परंतु प्रत्यक्षात त्याला मदत करणे, मदतीची कृती करणे, याला खूप शक्ती लागते. कठीण अशी परिस्थिती जिंकण्याची ही अवस्था जीवनाच्या 5व्या अवस्थेत, 5व्या पायरीवर बोधिसत्वाला प्राप्त होते, की तो थांबत नाही. त्याला स्वतःचा जीव जसा आहे तसाच इतरांचाही जीव आहे. मग तो प्राणी मात्र का असेना, जीवजंतू का असेना, कीटक का असेना, ठीक आहे नाही, जसा मी आहे, जशी मला जगण्याची इच्छा आहे तशीच प्रत्येक प्राणी मात्राला जगण्याची इच्छा आहे. तर तो त्याला मदत करतो, करुणेनं मदत करतो, समतेनं. सारखेपणा या ठिकाणी असते. माझा जीव आणि इतर प्राणी मात्रांचा जीव हा एकच आहे. माझा जीव जसा बनला त्याच घटकांनी त्याचाही जीव बनलेला आहे. मला जशी जगण्याची इच्छा आहे त्यालाही तशी जगण्याची इच्छा आहे, आणि म्हणून त्यांच्या प्रती समता आणि करुणा निर्माण करणे ही फार कठीण गोष्ट आहे. आपण समता आणि करुणा आपल्यामध्ये लवकर निर्माण होत नाही. म्हणून त्याला जिंकण्यास कठीण अशी अवस्था, स्थिती म्हटलेली आहे. त्याला सदुर्जया ही 5व्या पायरीवर 5वी अवस्था बोधिसत्व प्राप्त करून घेतो. आणि नंतर जीवनाच्या 6व्या अवस्थेमध्ये तो अभिमुखी होतो. ही अवस्था अशी आहे की या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण याची 12 निदाने पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते. अशी ही अभिमुखी अवस्था आहे की या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती कशी झाली. पदार्थ म्हणजे इथं अर्थ आहे त्याचा जीव, जीवांची निर्मिती कशी झाली आणि तिचं कारण का निर्मिती झाली, याची 12 निदानं आहेत, 12 कारणं आहेत. ते पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते. हे 12 निदानं आहे की ज्यामुळे माणसाची उत्क्रांती कशी झाली, त्याची निर्मिती कशी झाली, त्याच्यात बदल कसा होतो, याची 12 निदानं आहेत. ती पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते. आणि अभिमुखी नावाच्या या ज्ञानामुळे अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणीमात्रांविषयी त्याच्या अंतःकरणात अगाध करुणा उत्पन्न. हे अभिमुखी ज्ञान त्याला प्राप्त झाल्यानंतर
की अविद्येमुळे म्हणजे अज्ञानामुळे अंध झालेले आहेत सर्व प्राणी मात्र. या सर्व प्राणी मात्रांच्या विषयी त्याच्या अंतःकरणात खूप सारी अशी करुणा उत्पन्न होते. आपला जो जन्म होतो हा कशामुळे होतो? 12 जे निदानं आहेत त्या 12 निदानातलं पहिलं निदान आहे ते म्हणजे अज्ञान. आपला जो जन्म झालेला आहे तो अज्ञानामुळं झालेला आहे. काल मी हे स्पष्ट केलं की आपण आपल्या मुलांना जन्म देत नाही, तर ते आपल्या पोटी जन्म घेत असतात. आणि कशामुळे जन्म घेतात? ते अज्ञानामुळे जन्म घेतात. म्हणून हे अज्ञान नाहीसं करणं म्हणजेच बुद्धत्वाची प्राप्ती आहे. अशी अगाध करुणा मग इतर प्राण्यांविषयी त्याच्यात निर्माण होते की यांचं सुद्धा अज्ञान नष्ट झालं पाहिजे. अविद्या, संस्कार, विज्ञान असे हे 12 कड्या आहेत, 12 निदान आहेत. पुन्हा जन्म घेण्यापर्यंत, भवपर्यंत. मी आता मला आठवत नाही, त्या उद्या तुम्हाला सांगू शकेल 12 निदानं काय आहेत. तर अभिमुखी अवस्थेचा मुख्य उद्देश आहे सत्याकडे वळलेली अवस्था, सत्य जाणून घेण्याकडे वळलेली अवस्था. पूर्ण 12 निदानांचं आकलन झालेलं असतं आणि वास्तव्याचं सखोल आकलन होऊ लागते की वास्तव्य काय आहे, जीवनाची खरी स्थिती काय आहे, खरं जीवन काय आहे, याचं आकलन त्याला होते, याचं ज्ञान त्याला प्राप्त होते आणि आपोआपच त्याची आपल्या जीवनाबद्दलची आसक्ती कमी होऊन जाते. जीवनाबद्दलची जी आसक्ती आहे ती त्याची पूर्ण कमी होऊन जाते. उदाहरणार्थ सुख दुःख हे दोन्हीही तात्पुरते आहेत हे त्याला मनापासून समजते. आपल्या जीवनात येणारं सुखही तात्पुरतं आहे आणि दुःखसुद्धा तात्पुरतंच आहे हे त्याला समजते. आणि म्हणून तो काय करतो, जे वास्तव्य आहे आपल्या जीवनातलं ते त्याला समजते की अरे तात्पुरतंच सुख आहे, तात्पुरतंच दुःख आहे आणि तात्पुरतंच आपलं जीवन आहे. याचं आकलन या अभिमुखी अवस्थे 6व्या पायरीमध्ये त्याला प्राप्त. नंतर जीवनाची 7वी अवस्था. या अवस्थेत बोधिसत्व दूरंगमा म्हणजे दूर जाणे ही अवस्था प्राप्त करतो. दूर जाणे. बोधिसत्व आता दिक्कालातीत असतो, तो अनंताशी एकरूप झालेला असतो. कोणत्या अवस्थेत? दूरंगमा अवस्थेत म्हणजे दूर जाण्याची अवस्था. याच्यामध्ये तो दिक्कालातीत असतो आणि तो अनंताशी एकरूप झालेला. आपण ध्यानाच्या अवस्थेमध्ये पाहिलेला आहे. दिक्काल म्हणजे दिवस रात्र आणि काळ जो आहे या काळाच्याही पलीकडे तो जातो. त्याचं मन त्याला तिकडे घेऊन जातं. आपलं शरीर आहे त्या शरीराचं अस्तित्वही तो विसरून जातो. अशा उच्च अवस्थेमध्ये जातो, दूरंगमा अवस्थेमध्ये, की तो काळाच्याही पलीकडे, काळ वेळ आहे त्याच्याही पलीकडे एक अवस्था आहे, त्या दिक्कालातात तो जातो आणि अनंत जे आकाश आहे, अनंत जी पोकळी आहे त्या अनंताशी तो एक रूप झालेला, त्याचं पूर्ण मन त्या अनंतामध्ये विखरून जातं, विस्तारित होतं, एक रूप होऊन जातं. त्याच्यात विसरून जातो स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं शरीर सगळं विसरून जातं. अशी ही अवस्था आहे. आणि तथापि सर्व प्राणीमात्रांविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे एवढं त्या अवस्थेत दिक्कालातीत आणि अनंताशी एकरूप झाल्यानंतरही त्याला या पृथ्वीवरील प्राणीमात्रांविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नामरूप अद्यापही धारण केलेले असते. प्राणीमात्राविषयी त्याला करुणा आहे म्हणून जरी तो अनंताशी एक रूप झालेलं असलं त्याचं मन, तरी मात्र तो त्याचं नामरूप अद्यापही त्यानं धारण केलेलं असते. म्हणजे अजूनही शरीर त्याचं अस्तित्वात असतं. तसं आपण म्हणतो मनुष्य मेल्यानंतर तो अनंतात विलीन झाला, आपण असं म्हणतो. परंतु ही अवस्था कशी आहे? शरीरही आहे आणि मनही आहे आणि अनंताशी सुद्धा एकरूप झालेला आहे. जे तिकडे अनंताशी एकरूप होणे आणि इकडे प्राणीमात्रांविषयी जी करुणा वाटते त्या करुणेमुळे नाम आणि रूप म्हणजे हे अस्तित्व त्यानं अद्याप सुद्धा धारण केलेलं आहे. तो शरीरानं येथेच आहे. करुणा आहे त्याच्या भयंकर
की मला जे प्राप्त झालेलं आहे ते सर्व प्राणी मात्रांना प्राप्त झालं पाहिजेत, ह्याच्यासाठी त्याचा प्रयत्न असतो. एका बाबतीत मात्र तो इतरांपेक्षा अगदी निराळा असतो. एका बाबतीत मात्र तो इतरांपेक्षा अगदी निराळा असतो. जरी त्याचं नाम रूप, जरी त्याच्या शरीराचं अस्तित्व इथं पृथ्वीवर आहे आणि मन अनंताशी एकरूप झालेलं आहे, तरी मात्र इथलं शरीर जे आहे त्याचं, त्या बाबतीत मात्र तो इतरांपेक्षा निराळा असतो. कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही, कमळाच्या पानावर पाणी थांबत नाही, सटकन निघून जाते, आहे का नाही, त्याप्रमाणे जगातील मोह त्याला चिटकून राहत नाही. जरी तो शरीरानं इथं असला तरी जगातील कुठल्याही प्रकारचा मोह, आसक्ती त्याला चिटकत नाही. जसं त्या कमळाच्या पानावर पाणी ठरत नाही, त्याप्रमाणे त्याच्या मनाला जगातील मोह चिटकू शकत नाही, कोणतीही मोह आसक्ती चिटकू शकत नाही. एवढं शुद्ध त्याचं शरीर झालेलं असतं. तो आपल्या सहचरातील तृष्णा शांत करतो. आपली तर तृष्णा शांत करतो, तर आपल्या आजूबाजूच्या परिसरातील सहचरातील तृष्णा सुद्धा तो शांत करून टाकतो. परोपकार बुद्धी त्याच्यामध्ये निर्माण होते, सहनशीलता त्याच्यामध्ये निर्माण होते, व्यवहार चातुर्य निर्माण होते, शक्ती निर्माण होते, शांत वृत्ती निर्माण होते, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा यांची तो नेहमी जोपासना करत असतो. एवढी ही अवस्था दूरंगमा अवस्था, दूर जाण्याची अवस्था. आणि म्हणून आपण पाहतो की कुठलंही बुद्धाचं जे रूप आहे, बुद्धाचा फोटो असेल तर ते कशावर आहे? कमळाच्या फुलावर, ठीक आहे ना. कमळाचं फूल कशाचं प्रतीक आहे? शुद्धतेचं प्रतीक आहे. कमळाच्या पानावर काहीच सहन होत नाही, डागही सहन करत नाही कमळ, एवढं ते शुद्धतेचं प्रतीक आहे. म्हणून कमळाच्या फुलावर बुद्ध बसलेले आहेत, परिपूर्ण शुद्ध झालेले आहेत, संबोधी प्राप्त झालेले आहेत, म्हणून ते कमळाच्या फुलावर दाखवलेले आहे. दूरपर्यंत, आपल्या मनानं दूरपर्यंत जाणारी ही दूरंगमा अवस्था आहे. बोधिसत्वाची करुणा आणि प्रज्ञा ही अधिक व्यापक होते. ती करुणा फक्त या पृथ्वीपुरतीच नाही राहत, तर पूर्ण अनंतापर्यंत त्यांची करुणा आणि प्रज्ञा पसरत जाते त्यांची. उदाहरण दिलेलं आहे की केवळ आपल्या कुटुंबाचाच नव्हे, आपल्यासाठी आहे ते उदाहरण, केवळ आपल्या कुटुंबाचाच नव्हे तर सर्व समाजाचा विचार आपण केला पाहिजे, ठीक आहे. ही दूरगमा अवस्था. तर आपल्याला आज काय करायचं आहे आजच्या जीवनात की केवळ आपल्या कुटुंबाचाच नाही पाहायचं आपण, तर आपण इतर समाजाचा सुद्धा विचार केला पाहिजे, त्यांना सुद्धा आपण मदत केली पाहिजे. अशी ही दूरगमा अवस्था आहे. या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते. या अवस्थेत बोधिसत्वाला धर्माचं पूर्ण ज्ञान प्राप्त झालेलं असते या 7व्या पायरीवर. परंतु लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्याची त्यांना ओळख करून देतो. जे काही त्याला धर्माचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे तो लोकांना कसं समजून सांगतो? लोकांना समजेल अशा रीतीनेच त्या धर्माची ओळख तो इतर लोकांना करून देतो. म्हणजे केवळ आपल्या कुटुंबाचा नव्हे तर समाजाचाही विचार केला पाहिजे. म्हणजे आपल्याला जे जे काही आहे, जे जे काही ज्ञान आहे, जे जी काही माहिती आपण ते इतरांपर्यंत ती पोहोचवली पाहिजे. आपण व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते या अवस्थेमध्ये, की लोकांशी आपण व्यवहार चातुर्यानं वागलो पाहिजेत आणि सहनशीलतेनं वागलो पाहिजेत हे त्याला कळते. देवाणघेवाणीचा व्यवहार लोकांशी झाला पाहिजे. जेवढा काही धर्माचं ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते इतरांना आपण पोहोचवलंच पाहिजे आणि सहनशीलतेनं वागलं पाहिजे. सहनशील असलो पाहिजेत आपण, सहन करण्याची वृत्ती असली पाहिजेत आपल्याला. आणि लोकांनी त्याला कितीही त्रास दिला, सहनशीलतेची परीक्षा इथे आहे. लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने तो त्रास सहन करतो. कितीही लोकांनी त्रास दिला तरी तो त्रास तो शांत वृत्तीनं सहन करतो. त्याला त्या त्रास देणाऱ्याचा राग येत नाही, त्याचा द्वेष येत नाही, त्याच्यावर तो रागात बोलत नाही, कठोर शब्दात बोलत नाही, नाही का.
तर शांत वृत्तीने तो त्रास सहन करतो. इथं आपण बाबासाहेबांचं उदाहरण पाहू शकतो. ते बोधिसत्व होते नाही का. किती त्रास दिला बाबासाहेबांना, जातीयताच तशी होती त्यावेळेस. परंतु असं वाचलं का कधी तुम्ही बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये की बाबासाहेब खूप रागावले आणि त्याचा बदला घेतला, त्याला द्वेष केला त्याचा? कधीच नाही. त्या दिवशी उदाहरणही पाहिलं आपण चौदार तळ्याचं, की लोकांवर हल्ला केला बाबासाहेबांच्या, पण बाबासाहेब लोकांना शांत केलं की हे सहन करा, सहनशीलता, तुम्ही नका त्यांना मारू. हा आदेश दिला बाबासाहेबांनी. लोक चौताळले होते, बाबासाहेब आम्हाला सांगा फक्त, आम्ही त्यांना मारतो, हल्ला करतो. बाबासाहेब म्हणत नाही, तो त्रास तुम्ही शांतपणे सहन केला पाहिजे. स्वतः असे कितीतरी प्रसंग बाबासाहेबांनी शांत वृत्तीने सहन केलेले आहेत. ही सहनशीलता या दूरगमा अवस्थेमध्ये प्राप्त झालेली असते. कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्यांच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतले आहेत, हे त्याला कळते. लोक जे आपल्याला त्रास देतात ते अज्ञानामुळे त्रास देतात, हे त्याला कळलेलं असतं. की आपला हेतू त्यांना समजलेला नाही, आपल्या हेतूबद्दल गैरसमज, आपल्याला एक चुकीचं समजलेलं आहे, हे त्याला समजून जाते. परंतु त्याच वेळी प्राणीमात्रांचे कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह जो असतो, प्राणीमात्रांचं कल्याण केलंच पाहिजे, हा उत्साह त्याचा थोडासा सुद्धा कमी होत नाही, यत्किंचितही कमी होत नाही. किंवा प्रज्ञेकडेही तो पाठ फिरवत नाही. एवढा त्रास सहन करूनही तो प्राणीमात्रांचं कल्याण करण्याचा त्याचा उत्साह थोडासाही कमी होत नाही. तो करतच राहतो सगळ्यांसाठी, आणि प्रज्ञेकडे तो पाठही फिरवत नाही. त्याचं शहाणपण तो गमावत नाही, तो जागृत ठेवतो शहाण. म्हणून दुर्दैव त्याला सन्मार्गावरून कधीच च्यूत करू शकत नाही. म्हणून कितीही दुर्दैव त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला दुर्दैवानं, वाईट गोष्टींनी, वाईट प्रसंगाने, तेव्हा त्याचं काहीच वाईट होत नाही. त्याच्या सन्मार्गावरून तो कधीही दूर जाऊ शकत नाही. सन्मार्गावरून त्याला कोणी ओढू शकत नाही, असा तो पक्का झालेला असतो. म्हणून आपण पाहिलं की एवढी मोठी बुद्धांनी तपश्चर्या केली, जंगलामध्ये राहिले ते, पण कधी विंचू तरी चावला का त्यांना? हिंस्र पशु पक्षी प्राणी त्या जंगलामध्ये आहे. करुणा आणि मैत्री एवढी अगाध होती, तर प्राणीमात्रांच्या कल्याणाचा उत्साह थोडासाही त्यांनी कमी होऊ दिला नाही. अतिशय प्रज्ञेनं त्यांनी या गोष्टीवर विजय प्राप्त केलेला आहे. म्हणून कितीही दुर्दैव त्याला त्याच्या सन्मार्गावरून मागे ओढू शकत नाही. अशी ही 7वी अवस्था आहे, दूरंगमा दूर जाण्याची. एवढं त्याचं मन करुणेनं, समतेनं एक रूप, अनंताशी एक रूप झालेलं असतं. जीवनाची 8वी अवस्था, तो अचल होतो. जीवनाची 8वी अवस्था म्हणजे अचल. या अढळ अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात. अचल होतो म्हणजे त्याला आता काहीही हालचाल करावी लागत नाही, काहीच प्रयत्न करावे लागत. तो अढळ होतो. जे काही प्राप्त करायचं आहे ते 8व्या पायरीवर चढल्यानंतरच त्याला, कारण आता 2च पायऱ्या राहिल्या, तिथं बुद्धत्व आहे, 2च पायऱ्या राहिलेल्या. तो अचल होतो, अढळ होतो. आता कशाचीही त्याला काळजी नाही. आता या अवस्थेत त्याला कोणत्याही प्रकारे बोधिसत्वाला आता कष्ट करावे लागत नाही. त्याचे सर्व कष्ट संपतात. जे जे चांगले आहे ते तो स्वाभाविकताच अनुसरतो. जे जे चांगलं आहे त्याचा स्वीकारच तो करत राहतो. जी जी गोष्ट करील तो त्या गोष्टीत तो यशस्वी होतो. जी गोष्ट करील त्याच्यात तो यशस्वी होतो. आणि स्वाभाविकता चांगल्याच गोष्टी तो करत राहतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तो यशस्वी होतो. अशी ही अढळ अवस्था त्याला प्राप्त होते, त्याला अचला म्हणतो आपण. बोधिसत्व हा धम्म मार्गापासून कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाही. धम्म मार्ग म्हणजे बुद्धत्वाचा मार्ग, त्याच्यापासून तो विचलित होत नाही. सगळे कष्ट संपलेले असतात. पूर्ण त्याचं मन
धम्म मार्गानं व्यापून टाकलेलं, धम्माच्या तरंगाने पूर्ण त्याला आकर्षित करून घेतलेलं असते. आता त्याला काहीच करावं लागत नाही. जे 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 चांगलं असेल ते 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 करत राहते त्याचं मन, आणि जे जे काही तो करील त्याच्यात तो यशस्वी होत जातो. एवढ्या बुद्धत्वाच्या तो जवळ गेलेला असतो. अशी ही त्याच्या जीवनातली ही 8वी अवस्था आहे. 9वी अवस्था जी आहे त्याला साधुमती असं म्हणतात. जीवनाच्या 9व्या अवस्थेत तो साधुमती होतो. म्हणजे ज्याने सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्रे आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत आणि त्यांचे त्याला पूर्ण आकलन झालेले असून तो कालातीत होतो, अशाची ही साधुमती अवस्था असते. या साधुमती अवस्थेमध्ये तो कालातीत होऊन काळाच्या पलीकडे चालला जातो. आपलं शरीर, आपल्या शरीराचं अस्तित्व तो विसरून जातो आणि साधुमती अवस्था प्राप्त करतो. या अवस्थेमध्ये काय दिसते त्याला? सर्व धर्म दिसतात. सर्व धर्म म्हणजे काही हिंदू धर्म, जैन धर्म, ख्रिश्चन धर्म नाही. सर्व धर्म म्हणजे या ब्रह्मांडातल्या सर्व कृती, काय घडत आहे या ब्रह्मांडामध्ये, काय होत आहे हे सर्व त्याला समजते. जेवढे काही शास्त्र असतील, कशामुळे बा ते होते याचं सगळं आकलन त्याला होतं. सर्व दिशा जिंकल्या आहेत, सगळ्या दिशा तो जिंकून घेतो. जे सर्व दिशेला काय काय सुरू आहे हे सगळं त्याला पूर्ण आकलन होतं, आणि म्हणून तो कालातीत होतो, त्याच्याही पलीकडे जातो. सगळं त्याला समजते, हे ब्रह्मांड काय आहे, काय सुरू आहे याच्यामध्ये, त्याच्याही तो पलीकडे जातो. अशी ही साधुमती अवस्था त्याला प्राप्त होते. काळाच्याही पलीकडे, विज्ञानाच्याही पलीकडे तो जातो. अरूप ध्यानातल्या शेवटचे ध्यान आहे ते 7वं ध्यान, 8वं ध्यान. ही अवस्था त्याला या साधुमतीमध्ये प्राप्त होते. ही साधुमती अवस्था 9वी अवस्था आहे नाही का ही साधुमती. तर उत्तम बुद्धिमत्तेची अवस्था असं सुद्धा या अवस्थेला म्हटलं की उत्तम बुद्धिमत्तेची अवस्था आहे. इतरांना योग्य मार्ग दाखविण्याची प्रज्ञा आणि कौशल्य विकसित होते. या अवस्थेत त्याला इतरांना सुद्धा योग्य मार्ग दाखवण्याची प्रज्ञा प्राप्त होते आणि कौशल्य सुद्धा विकसित होते. कशा प्रकारे आपण इतरांना योग्य मार्ग दाखवला पाहिजे, कशा प्रकारे धम्म शिकविला पाहिजे, ही अवस्था त्याची प्राप्त होते. कौशल्य प्राप्त होते, स्किल त्याला ते प्राप्त होते. आणि म्हणून उदाहरण आपल्यासाठी आहे की प्रत्येक व्यक्तीच्या परिस्थितीनुसार तिला योग्य मार्गदर्शन करणे. प्रत्येक व्यक्तीच्या परिस्थितीनुसार आपण योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे. परिस्थिती पाहिली पाहिजे, त्याची मनाची कंडिशन काय आहे, आणि तशा प्रकारे त्याला योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे. किसा गौतमीचं उदाहरण आपण आणखीन पाहिलेलं होतं, पुन्हा ते उदाहरण इथं लागू होते. ही परिस्थितीनुसार कसं योग्य मार्गदर्शन करायचं. किसा गौतमी जेव्हा आपलं मेलेलं बाळ घेऊन बुद्धाकडे तिला पाठवण्यात आलं आणि बुद्धाला समोर ठेवलं आणि याला जिवंत करून द्या, तिची परिस्थिती बुद्धांनी पाहिली. बुद्धांनी बसवलं का, असं कर, इथं थोडा वेळ बस माझ्याजवळ, ध्यान साधना कर, मग मी तुला उपदेश करतो आणि मग तुझं दुःख कमी होईल. नाही, परिस्थितीनुसार पहा. किती बुद्धिमत्ता असते ही नाही का. उत्तम बुद्धिमत्तेचं उदाहरण की तिच्या मनाची परिस्थिती उपदेश ऐकण्याची नाहीच. इथं कौशल्य वापरलं बुद्धांनी, उपाय कौशल्य इथं वापरलं की हिला जर शांत करायचं असेल, हिला जर उपदेश द्यायचा असेल तर ते कौशल्य त्या ठिकाणी त्यांनी वापरलं आणि तिला म्हटलं की ठीक आहे, तू असं कर, ज्या घरात कोणीही मेलेला व्यक्ती नसेल तिथल्या मुठभर मोहरा घेऊन ये, मग तुझ्या मुलाला मी जिवंत करतो. आणि जीवनाचं सत्य तिला स्वतःच कळलं. जेव्हा ती वनवन दारात दारात वेड्यासारखी फिरली आणि तिला समजलं की या पृथ्वीवर जिवंत असलेल्या माणसांपेक्षा मेलेल्या माणसाची संख्या जास्त आहे, म्हणून जीवन हे अनित्य आहे हे तिला समजलं. अनित्यता तिला समजली. इथं उपदेश आपल्या कौशल्यांना बुद्धाने केला, अनित्यता. आणि मग ती येऊन बुद्धाची शिष्या झाली, अहर्तपदाला पोचली. जे किती ही अवस्था आहे की आपण आता आजच्याही काळामध्ये आपण
याचा उपयोग केला पाहिजे, नाही का, की आपल्या प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार आपण योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे. परिस्थितीनुसार म्हणजे एखाद्या लहान मुलाचं खेळण्यामध्ये जास्त लक्ष असते, जास्त ओढा त्याचा खेळण्या, पण आईवडील काय करतात, खेळण्यापासून थांबवतात त्याला, रागावतात त्याच्यावर. त्याची जेवणाची इच्छा नसते तेव्हा जबरदस्तीनं खाऊ घालतात, बोलू बोलू त्याला. योग्य परिस्थिती नाही आहे त्याची, खाण्याचीही मनस्थिती नाही त्याची, ना अभ्यास करण्याची मनस्थिती नाही. तो खेळत आहे, खेळू द्या त्याला, मनसोक्त खेळू द्या. त्याची खेळण्याची इच्छा पूर्ण झाली, कमी झाली की मग त्याला अभ्यास करायला लावा. दोन्ही गोष्टी फार, खेळणे आवश्यक आहे मुलांना, अभ्यास करणे आवश्यक आहे. तर काही काही आई वडील तर खेळणंच नाही त्याला, अभ्यास अभ्यास अभ्यास, ठीक आहे. कसा त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल? माणसाच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी त्याला कोणती तरी एक कला अवगत असली पाहिजे, असं मानसिक शास्त्र. कुठलीही कोणतीही कला, एक तरी कला त्याच्याजवळ असली पाहिजे. पण आपण कोणतंच त्याला कला प्राप्त करण्याची संधीच देत नाही, कारण पहिला नंबर आला पाहिजे, जास्त पर्सेंटेज भेटलं पाहिजे, कर अभ्यास कर अभ्यास, आणि वैफल्यग्रस्त होतात मग मुलं. खूप उदाहरणं आपल्यामध्ये आहेत पाहायला. तर अशी ही साधुमतीची अवस्था आपण पाहिलेली आहे. 9व्या पायरीवर बोधिसत्व चढला, 10वी पायरी चढला की डायरेक्ट बुद्धत्वाच्या जवळ. त्याला म्हणतात, त्या अवस्थेला धर्ममेध होतो. जीवनाच्या 10व्या अवस्थेत तो धर्ममेध होतो, म्हणजे बोधिसत्वाला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते. डायरेक्ट बुद्धाची दृष्टी प्राप्त झाली त्याला, झाला तो बुद्ध 10व्या अवस्थेत, नाही का. त्याला धर्ममेध आपण असं म्हणतो, म्हणजे धर्माचा मेघ. मेघ म्हणजे ढग, तो पूर्ण ढग त्याला प्राप्त होतो धम्माचा, नाही का नाही. बोधिसत्वाची प्रज्ञा आणि करुणा अत्यंत व्यापक होते त्या ढगासारखी, नाही का. कालातीत पूर्ण ब्रह्मांडात पसरते त्याची प्रज्ञा आणि करुणा, एवढी व्यापक होते की तो सर्वांच्या कल्याणासाठी कार्य करतो. त्याला हे माझं ते परक असं काहीच नाही दिसत, सगळ्यांच्या पूर्ण ब्रह्मांडातल्या कल्याणासाठी तो. एकच काम आहे ते बुद्धाला, की इतरांचं कल्याण करण्याचा मार्ग दाखवणे, इतरांचं कल्याण. तो मार्ग बुद्धांनी शोधून काढला, तो म्हणजे धम्म आहे, की जो इतरांच्या कल्याणाचा मार्ग आहे, तो आपण आत्मसात केलाच पाहिजे, नाही का. पाठ संपायला थोडंसं आहेत, पण आपण थांबूया इथं. एक सोपं उदाहरण पाहू आणि इथं थांबूया. 10 अवस्था पूर्ण केलेल्या आहेत आपण. बोधिसत्वाची वाटचाल जी कशी आहे, खालच्या पहिल्या अवस्थेपासून तर 10व्या अवस्थेपर्यंत, ती कशी आहे बोधिसत्वाची वाटचाल? म्हणजे अंकुर, बुद्धत्वाचं, बुद्ध म्हणतात बुद्धत्वाचं बीज आपल्या मनामध्ये आहे. आपल्यामध्ये बुद्धत्व नाही असं नाही, बुद्धत्वाचं बीज आपल्यामध्ये आहे, फक्त त्याची काळजी करावं लागेल. बी तर पेरलेलं आहे, पण त्या बियाला तुम्ही पाणीच दिलं नाही, त्याला ऊर्जाच दिली नाही, त्याला खतच नाही टाकलं, तर ते वाढेल कसं, ठीक आहे नाही. तर ही अशी अवस्था आहे सोप्या भाषेमध्ये, की बोधिसत्वाची वाटचाल जी बुद्धत्वाकडे आहे ती अंकुर, मग त्या अंकुराचं रोप होणे, नंतर रोपाचं झाड होणे, नंतर त्या झाडाला फुलं लागणे, नंतर त्या झाडाला फळं लागणे, याप्रमाणे ही अवस्था आहे. ही अवस्था म्हणजे आपल्या मनाच्या मानसिक अवस्था आहे, आणि मन हे एकच आहे. प्रत्येक स्थितीत, प्रत्येक पायरीमध्ये जेव्हा तो चढतो बुद्धत्वाकडे, तर प्रत्येक स्थितीत त्याची प्रज्ञा, त्याची करुणा, शील आणि इतरांच्या कल्याणाची भावना ही अधिकाधिक विकसित. जसा जसा तो वर जातो तसा तसा तो इतरांचं कल्याण करण्याची भावना, शीलाची भावना, करुणेची भावना, प्रज्ञेची भावना वाढत 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 जाते, त्याची पूर्ण व्यापक होते आणि धम्ममेघ होतो, म्हणजे बुद्धत्वाची प्राप्ती होते. फार कठीण आहे, नाही का, बुद्धत्व मिळवणं. पण तरी बुद्ध म्हणतात की आपल्याला आपण सुद्धा बुद्धत्वाची प्राप्ती करून घेऊ. इथपर्यंत जे आपण सुरुवातीपासून धम्मग्रंथ पाहिलेला आहे, या पाठापर्यंत. हा पाठ उद्या संपेल आपला. इथं आपण
त्रिरत्नातील पहिलं रत्न आपण शिकलेलो आहोत. कोणते आहेत त्रिरत्न? काय नाव आहे त्रिरत्नाची? बुद्ध, धम्म आणि संघ. बुद्धरत्न आपण मिळवलं आहे की माणूस बुद्ध कसा होतो, काय तयारी करावं लागते, किती कष्ट करावे लागतात बुद्ध होण्यासाठी, काय काय केलं सिद्धार्थ गौतमांनी, त्यांचा स्वतःचा अनुभव या ठिकाणी बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. बुद्ध आपण समजून घेतलेला आहे. असं बुद्ध आपण बनलो पाहिजेत, यासाठी आपण धम्माचं आचरण केलं पाहिजेत. म्हणजे बुद्ध होण्याचा मार्ग आपला सोपी होऊन जातो. धम्माचं आचरण त्याच्याचसाठी आहे. आपले जे काही पुण्यकर्म असतील ना, त्या पुण्यकर्मामुळे आपण इथं आहोत बुद्धाच्या समोर. बाकी का नाही, रिकामे आहेत पूर्ण बाकीची जागा. पुण्यकर्म नसतील ना त्यांचे, म्हणून ते नाही आहे तिथं. म्हणजे आपली वाटचाल पुढे आहे, बुद्धत्वाकडे आपली वाटचाल. म्हणून जास्तीत जास्त धम्म आत्मसात करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत आपण. पुढच्या पाठापासून आपण धम्माची शिकवण ग्रहण करणार आहोत की धम्माची स्थापना त्यांनी कशी केली. त्याबरोबरच इतर माहिती आपण बुद्ध, धम्म आणि संघ तीनही यामध्ये आपण शिकणार आहोत. बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये जीवनातल्या सगळ्या समस्यांचं उत्तर दिलेलं आहे. टोटल समस्या, सामाजिक असो, राजकीय असो, वैयक्तिक असो, आर्थिक असो, कुठल्याही प्रकारच्या सगळं याच्यामध्ये आहे. बाळांवर, गर्भवती स्त्रीवर संस्कार कसे करायचे त्याच्या सहित आहे याच्यात. पण आपण सिरियसली काहीच नाही घेत ग्रंथाला. वाचला बा ग्रंथ, धम्मपठणाला आम्ही जातो एवढंच आपण करतो. तर असं न करता आपण त्याच्यावर चिंतनही केलं पाहिजे. जे आपण आज शिकलो ते घरी जाऊन परत 2-3 पानं वाचले पाहिजेत. आपण त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. धन्यवाद. आपण या ठिकाणी आज ऐकून घेतलं. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधु साधु साधु. हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम. ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ. हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम. ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ. हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम. ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे